नमस्कार मित्रांनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन कशा पद्धतीने करतात, त्याचे प्रकार कुठले-कुठले आहेत आणि नेमकं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्शन कशासाठी करतात हे बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्शन. ठीक आहे ना. रिअल वर्ल्डमध्ये ज्या काही क्वांटिटीज आहेत, ह्या जनरेट होताना सुद्धा बहुतांश वेळेला अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये जनरेट होतात. आणि ज्या वेळेला आपण त्यांना रिप्रोड्यूस करायचा प्रयत्न करतो किंवा रिप्रोड्यूस करतो, त्यावेळेला सुद्धा त्या अॅनालॉग क्वांटिटीमध्येच असतात. फक्त स्टोरेज आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत जर का आपण विचार केला, तर ह्या अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये कुठलीही क्वांटिटी, उदाहरणार्थ साऊंड किंवा आवाज, अॅनालॉग क्वांटिटीमध्ये ज्याला आपण ऑडिओ सुद्धा म्हणतो, हे अॅनालॉग क्वांटिटीमध्ये स्टोअर करून ठेवणं थोडंसं चिकिरीचं काम आहे. आपण बघितलेलं आहे अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये आपण व्हिडिओ कॅसेट बघितलेले आहेत, ऑडिओ कॅसेट्स बघितलेल्या आहेत, मॅग्नेटिक टेप ज्याला आपण म्हणतो, रेकॉर्ड प्लेयर्स बघितलेले आहेत आणि त्यांचे फॉर्मॅट सुद्धा बघितलेले आहेत आणि त्यांना प्लेबॅक करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती सुद्धा बघितलेली आहे. याच्या उलट आता आपण बघतोय की डिजिटल फॉर्मॅटमध्ये ज्या वेळेला आपण गाणी किंवा ऑडिओ स्टोअर करतो एका छोट्याशा चिपमध्ये, मेमरीमध्ये आपण कितीतरी गाणी, कितीतरी ऑडिओ फाईल्स आपण स्टोअर करू शकत असतो. ठीक आहे. रिप्रोड्यूस करत असताना मात्र आपण ह्याला रिप्रोड्यूस आपण करत असतो अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये. म्हणून आपल्याला अॅनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू अॅनालॉग या दोन्हीही कन्व्हर्टर्सची गरज पडत असते. तर त्यातलं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर आज आपण बघणार आहोत. सिग्नल्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. आपण बघितलेलं आहे की जे सिग्नल जनरेट होतात हे सिग्नल आपण बऱ्याचदा अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल्स या दोन फॉर्मॅटमध्ये हे सिग्नल्स असू शकतात. त्यांना आपण क्लासिफाय करू शकतो. ऑल डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स लाईक लॉजिक गेट्स, फ्लिप फ्लॉप्स, मायक्रो कंट्रोलर्स, मायक्रो प्रोसेसर्स एक्सेट्रा वर्क विथ डिजिटल सिग्नल्स. ठीक आहे ना. आता या काळामध्ये आपण जर बघितलं तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लॉजिक गेट्स किंवा फ्लिप फ्लॉप्स असतील, मायक्रो कंट्रोलर्स असतील किंवा मायक्रो प्रोसेसर असतील, हे सर्व डिजिटल सिग्नल्सवर काम करत असतात. While the analog electronics like op-amp, power switches, etc., in the typical electronic design, these two signals often have to be converted from one form to another form. ठीक आहे. तर बऱ्याचदा अॅनालॉग जे सिग्नल्स आहेत या अॅनालॉग सिग्नल्सला आपल्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट करावं लागू शकते किंवा डिजिटल सिग्नल्स जे आहेत याला सुद्धा आपल्याला अॅनालॉग मध्ये गरजेनुसार कन्वर्ट करावं लागतेच लागते. We already learned how analog to digital converters is used to convert analog signals to digital value. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अॅनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नल मध्ये सॅम्पलिंग आणि क्वांटायझेशनच्या माध्यमातून कसं कन्वर्ट करतात हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. In this article, we will learn how digital signals can be converted to analog voltages. ठीक आहे ना. तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे की डिजिटल सिग्नल्सला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट कसं करतात. ठीक आहे ना. या ठिकाणी एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे बघा, की हा डिजिटल सिग्नल, ज्या डिजिटल सिग्नल मध्ये 1 किंवा 0, लो और हाय एवढ्याच फक्त दोन डिस्क्रीट स्टेट असतात. ठीक आहे. व्हेअरएज अॅनालॉग सिग्नलला मात्र इन्फायनाइट स्टेट्स असू शकतात. इन्फायनाइट स्टेट मध्ये तो व्हॅरी करू शकतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता अॅनालॉग म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर म्हणजे नेमकं काय? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर कॉमनली रेफर्ड ॲज डीएसी, शॉर्ट फॉर्म मध्ये बऱ्याचदा याला डीएसी सुद्धा म्हणतात किंवा डी टू ए. ठीक आहे ना. किंवा डी ए. ठीक आहे ना. डी ऑब्लिक ए किंवा डी टू ए अशा बाबतीत तुम्हाला अशा स्वरूपामध्ये याचा वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये किंवा वेगवेगळ्या सर्किटच्या ठिकाणी तुम्हाला असा उल्लेख केलेला दिसून येईल. ठीक आहे ना. तर डीएसी, डी ऑब्लिक ए किंवा डी टू ए इज वन अँड द सेम थिंग की डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. ठीक आहे ना. इज अ डिव्हाइस दॅट कन्व्हर्ट्स बायनरी व्हॅल्यूज, बायनरी व्हॅल्यूज म्हणजे 0 किंवा 1, टू ए सेट ऑफ कंटिन्युअस अॅनालॉग व्होल्टेजेस. ठीक आहे ना. डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला जे इनपुट जाते हे इनपुट आयदर बायनरी व्हॅल्यूज म्हणजे 0 और 1 च्या स्वरूपामध्ये त्याला बायनरी व्हॅल्यूज जात असतात आणि आउटपुट मध्ये मात्र सेट ऑफ कंटिन्युअस अॅनालॉग व्होल्टेजेस, रिस्पेक्टिव्ह कंटिन्युअस अॅनालॉग व्होल्टेजेस आपल्याला मिळत असतात. ठीक आहे ना. उदाहरणादाखल या ठिकाणी डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर दाखवलेला आहे जे ऑडिओला
डिजिटल फॉर्मॅट मधल्या ऑडिओला अनालॉग फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे. देर आर मेनी टेक्निक्स इन विच दिस इज डन, ईच विथ इट्स ओन ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. वेगवेगळे टेक्निक आहेत. ठीक आहे ना. डिजिटल सिग्नलला अनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करण्यासाठीची वेगवेगळी टेक्निक आहेत. प्रत्येक टेक्निकचे आपापले फायदे किंवा तोटे आहेत. ठीक आहे. डीएसी आपल्याला लागते कुठं नेमकं? डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर याचं नेमकं स्थान कुठलं किंवा कुठे लागते? ठीक आहे. बघा, पहिला मुद्दा, ए कम्प्युटर इज अ बायनरी मशीन ऑपरेटिंग इन अन अनालॉग वर्ल्ड. ठीक आहे ना. आपलं जे जग आहे हे अनालॉग जग आहे, परंतु कम्प्युटर ही जी मशीन आहे याला आपण बायनरी मशीन म्हणतो, कारण बायनरी डेटावरती काम करणारी मशीन आहे. So to able to produce an output that is understandable by human other devices, a DAC is used. ठीक आहे ना. आता कम्प्युटरनं दिलेलं आउटपुट जे असेल हे तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये असेल. ठीक आहे. मग याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये प्रोसेस झालेल्या आउटपुटला जर का आपल्याला द्यायचं असेल ह्युमन अंडरस्टँडेबल डिव्हाइसला किंवा कुठेतरी आपण समजू शकू अशा डिव्हाइसला, ओरिजिनल फॉर्म मध्ये जो रिप्रोड्यूस करू शकेल अशा डिव्हाइसला जर आपल्याला द्यायचं असेल तर त्या अनालॉग फॉर्म मध्येच द्यावं लागेल. आणि म्हणून कम्प्युटरकडून घेतलेलं डिजिटल आउटपुट जसेच्या तसं एखाद्या डिव्हाइसला देता येणार नाही. ते आपल्याला अनालॉग क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. उदाहरणार्थ इथं बघा, एक गाणं आहे. हे गाणं आपण काय केलं की मायक्रोफोननं एखादं गाणं म्हटलेलं आहे आणि हे गाणं आपण या कम्प्युटरमध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण गाणं म्हटलं होतं माईकच्या स्वरूपात, त्यावेळेला तो अनालॉग सिग्नल्स होता. माईकच्या आउटपुटला सुद्धा तो अनालॉग सिग्नल होता. परंतु कम्प्युटरमध्ये जात असताना, स्टोअर करत असताना त्याला आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट केलं आणि अशा पद्धतीनं हे गाणं डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर झालेलं आहे. आता हे गाणं आपल्याला परत ऐकायचं आहे कम्प्युटरच्या मेमरीमधून. मग आता कम्प्युटरच्या मेमरीमधून जर का हे गाणं आपल्याला परत ऐकायचं असेल तर तिथं डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्पीकर जे आहेत हे डिजिटल सिग्नलला घेणार नाही. स्पीकर अनालॉग सिग्नलच रिप्रोड्यूस करू शकतील आणि म्हणून कम्प्युटरकडून येणारं हे जे डिजिटल स्वरूपातलं गाणं आहे याला पहिल्यांदा आपल्याला अनालॉग फॉर्मॅटमध्ये, अनालॉग व्होल्टेजेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि नंतर हे स्पीकरला देता येईल. ठीक आहे. जेव्हा कुठे हे गाणं आपल्या समोर रिप्रोड्यूस होईल. तर या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर आणि स्पीकर यांच्यामध्ये ज्या सर्किटची गरज पडलेली आहे दॅट इज DAC, डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ए कम्प्युटर स्टोअर्स ऑडिओ इन द फॉर्म ऑफ बायनरी व्हॅल्यूज ऑफ द साऊंड वेव्ह. ठीक आहे. या कम्प्युटरमध्ये इन ऑर्डर टू प्ले this back as a sound on the speaker we need analog signals. Speaker analog signals reproduce करू शकते because as we know the speaker's diaphragm vibrates based on the intensity of analog signal. स्पीकर डिजिटल सिग्नल वर ड्राईव्ह होणार नाही, त्याला अनालॉग सिग्नल्सच लागेल. त्याचा जो डायफ्राम आहे तो कसा व्हायब्रेट करतो, तर अनालॉग व्होल्टेजेस जे आहेत त्या अनालॉग व्होल्टेजेसच्या अनुषंगानंच तो व्हायब्रेट करत असतो. ठीक आहे. आणि म्हणून या अनालॉग सिग्नलला म्हणजे डिजिटल सिग्नलला आपल्याला पहिल्यांदा अनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करून नंतर स्पीकरला द्यावं लागेल. सो हिअर वी नीड ए DAC, डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्टर, टू कन्वर्ट द डिजिटल ऑडिओ फाईल टू अनालॉग सिग्नल इन ऑर्डर टू प्ले इन ऑन ए स्पीकर. स्पीकरवर प्ले करण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला ही डिजिटल फाईल जी आहे या डिजिटल फाईलचं रूपांतर DACच्या मदतीनं अनालॉग फाईल मध्ये किंवा अनालॉग डेटामध्ये करावं लागतं. DACचं वर्किंग काय आहे, डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा बेस काय आहे. ठीक आहे ना. द बायनरी सिस्टम इज अ पोझिशनल सिस्टम. आपण बघितलेलं आहे बायनरी सिस्टम जी आहे ती पोझिशनल सिस्टम आहे. बायनरीचा प्रत्येक बीट कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यावरून त्याचं वेट ठरत असते. ठीक आहे. ए प्लेस व्हॅल्यू, ठीक आहे, ए प्लेस व्हॅल्यू system with each bit representing the presence or absence of certain power of 2 in the total sum of the powers. ठीक आहे ना. ओके. प्लेस व्हॅल्यू सिस्टम आहे. आता या ठिकाणी बघा म्हणजे तो जो बायनरी बीट आहे तो नेमका कुठल्या प्लेसवर आहे आणि त्या प्लेसवर, ज्या प्लेसवर तो असेल त्या प्लेसला 2 to the power 2चा घातांक जेवढा असेल तेवढा त्या वेटनी त्याला गुणावं लागतं. ठीक आहे. एकदम LSB ला जर असेल तर त्याचं जे वेट आहे ते 1 आहे. एखादा बायनरी बीट जर उजवीकडून दुसऱ्या स्थानावर असेल तर त्याचं वेट 2 आहे.
एखादा जर का उजवीकडून तिसऱ्या स्थानावर असेल तर 4, 5, 8, 16, 32, 64 आणि 128 अशा पद्धतीनं वेट त्याचे वाढत जातात. 2:0, 2:1, 2:2, 2:3, 2:4. ठीक आहे ना. तर हे आहेत वेट. बायनरी बीट नेमकं कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यावरून त्याचं ठरणारं वेट. ठीक आहे ना. ओके. In other words, the whole digital to analog conversion process can be thought of as a scaling operation. ठीक आहे. डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्शन हे दुसरं काही नसून स्केलिंग ऑपरेशन आहे. ठीक आहे. कसं? द बायनरी काउंट इज मॅप्ड टू ए सर्टन व्होल्टेज रेंज. ठीक आहे. जो बायनरी काउंट असेल त्याचं मॅपिंग केलं जाते. कसं मॅपिंग केलं जाते? सर्टन व्होल्टेज रेंजला, with 0 being the minimum and maximum voltage being the maximum input binary voltage. ठीक आहे. 0 voltage that is 0 आणि maximum voltage that will be 1. ठीक आहे. मग आता हा जो डिजिटल डेटा असेल 1010 हा एखाद्या सिस्टमला किंवा डीएसी ला दिल्यानंतर हा अॅनालॉग मध्ये कन्व्हर्ट कसा करतात? तर अॅनालॉग मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर्स वापरले जातात. ठीक आहे. आता हे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर्स नेमकं करतात काय? ठीक आहे. तर हे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर्स बघा, वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर्स आहेत. पहिलं आहे समिंग अँप्लिफायर. सम याचा अर्थ बेरीज करणे. ठीक आहे ना. समिंग अँप्लिफायर, या ठिकाणी तुम्हाला हे अँप्लिफायर दिसते. हा ट्रायंगल जो आहे इट इज ऑपॅम्प म्हणजे ऑपरेशनल अँप्लिफायर. ठीक आहे ना. या ऑपरेशनल अँप्लिफायरला एक इन्व्हर्टिंग इनपुट असते, एक नॉन इन्व्हर्टिंग इनपुट असते आणि एक आउटपुट असते. ठीक आहे ना. पॉप्युलर सर्किट आहे ऑपॅम्प सर्किट आणि ऑपॅम्पची डेडिकेटेड इंटिग्रेटेड सर्किट सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे ना. सिन्स digital to analog conversion is simply a weighted sum of binary input, a circuit called a summing amplifier is used. आता डिजिटल टू अनालॉग कन्व्हर्शन म्हणजे काय? सिम्पली ए वेटेड सम ऑफ बायनरी इनपुट. वेटेड सम म्हणजे काय? वेटेड सम याचा अर्थ असा आहे की समजा मी 111 असं म्हटलं तर वेट किती आहेत? वेट याचा 3 बीट आहेत 111. तर आपल्याला माहित आहे की पहिल्याचं 1, उजवीकडून पहिल्याचं 1, दुसऱ्याचं 2 आणि तिसऱ्याचं 4. 4, 5, 6 आणि 7. तर असं वेटेड सम झाली. 7 ही काय झाली? वेटेड सम. कशाची? 111 या बायनरी इनपुटची. ठीक आहे ना. ओके. तर अशा पद्धतीनं ही जी वेटेड सम आहे ही वेटेड सम करायची असते आणि मग त्याला अनालॉग मध्ये कन्व्हर्टेड आउटपुट जे आहे किंवा व्होल्टेज जे आहे ते आपल्याला मिळत असते. ठीक आहे. This is basically an op-amp amplifier with multiple resistors connected to one input. हे इथं आपल्याला दिसतात. मल्टिपल रेजिस्टर्स कनेक्टेड दिसतात. 1 किलो ओहम, 2 किलो ओहम, 4 किलो ओहम आणि 8 किलो ओहम. लक्षात घ्या. 1 च्या दुप्पट 2, 2 च्या दुप्पट 4, 4 च्या दुप्पट 8. ठीक आहे. जसं वेट आहे बीट्सचं उजवीकडून त्याच पद्धतीनं या रेजिस्टरची व्हॅल्यू सुद्धा वाढत वाढत गेलेली आहे. ठीक. तर हा ऑपॅम्प अँप्लिफायर आहे आणि या ठिकाणी 4 रेजिस्टर्स लावलेले आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक रेजिस्टरला एक इनपुट दिलेलं आहे, एक लॉजिकल इनपुट किंवा एक बायनरी इनपुट त्याला दिलेलं आहे. द जंक्शन वेअर द रेजिस्टर्स मीट इज कॉल्ड ॲज द समिंग जंक्शन. हा जो जंक्शन आहे इथे या जंक्शनला आपण म्हणतो समिंग जंक्शन, म्हणजे बेरीज ज्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ते जंक्शन ऑर द व्हर्च्युअल ग्राउंड. ठीक आहे. The binary input goes into the resistors and analog output is obtained on the output of the op-amp. या ठिकाणी आपल्याला अनालॉग आउटपुट मिळते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ना, इथे 1, 1, 0 आणि 1 अशा पद्धतीचे इनपुट्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर यांच्या वेट नुसार जे व्होल्टेज राहील, वेट नुसार. ठीक आहे ना. वेट याचा अर्थ ज्या पोझिशनला ती बायनरी बीट असेल त्याचं जे वेट असेल त्या वेटनुसार व्होल्टेजची सम होऊन आपल्याला सम व्होल्टेज जे आहे ते कुठे मिळणार आहे? या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे आउटपुट मध्ये मिळणार आहे. व्हॉट मेक्स दिस सर्किट वर्क इज द रेजिस्टर्स. ईच रेजिस्टर हॅज टू बी केअरफुली चोजन अँड मॅच्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन अन ॲक्युरेट अनालॉग व्हॅल्यू. ॲक्युरेट अनालॉग व्हॅल्यू ऑब्टेन होण्यासाठी जे काही डिजिटल हे आहे, आता या ठिकाणीच बघा ना 1101 अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे
तर 1101 याचं जे कन्व्हर्शन आहे, अॅनालॉग मध्ये जे कन्व्हर्शन आहे, हे अॅनालॉग कन्व्हर्शन राहील 8 आणि 2 10 आणि 1 11. ठीक आहे ना. तर हे जे 11 व्होल्ट आहेत किंवा 11 आहे, ही सम या ठिकाणी जनरेट होऊन इथे आपल्याला 11 ची रिस्पेक्टिव्ह व्होल्टेज जी असेल अॅनालॉग व्होल्टेज ते आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. द मोर बीट यू हॅव, द मोर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टर्स यू नीड. ठीक आहे. जर जास्त बीट्स असतील, आता इथे 4 बीट्स आहेत म्हणून 4 रेजिस्टर्स आहेत, एखादी व्हॅल्यू जर आपल्याला 8 बीट मध्ये रिप्रेझेंट करायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी 8 रेजिस्टर्स आणि 8 इनपुट लागतील. ठीक आहे. अँड दिस इज नॉट ऑलवेज प्रॅक्टिकल. द लिमिटेशन्स कॅन बी ओव्हरकम बाय युझिंग R2R लॅडर मेथड. या सर्किटचे जे काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स R2R लॅडर मेथड जी आहे, या मेथडचं डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर वापरून त्याच्यातले जे काही लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स आपल्याला दूर करता येऊ शकतात. तर ही एक पद्धत आहे समिंग अँप्लिफायर. ठीक आहे. ज्या ठिकाणी डिजिटल इनपुट्स दिलेले असतील त्या डिजिटल इनपुट्सची व्होल्टेज लेव्हल्सची बेरीज होऊन ही बेरीज आपल्याला ऑपॅम्पच्या माध्यमातून आउटपुटला मिळत असते आणि अशा पद्धतीनं जे डिजिटल इनपुट आहे ते अॅनालॉग व्होल्टेज मध्ये कन्व्हर्ट होत असते. दुसरी जी मेथड आहे ती आहे R2R लॅडर मेथड. R2R लॅडर मेथड. कशासाठी म्हणतात त्याला R2R लॅडर मेथड? तर बघा इथे ऑपॅम्प आहे. ठीक आहे. ऑपॅम्पच्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला इनपुट दिलेला आहे आणि इथे लॅडर आहे. बघा लॅडर कशी आहे, R2R R2R 2R 2R. फक्त ज्या ठिकाणी ग्राउंड केलेला आहे, टर्मिनेशन आहे, त्या ठिकाणच्या शेवटच्या रेजिस्टरची व्हॅल्यू ही 2R राहणार आहे. ठीक आहे ना. इतर मात्र R आणि 2R R आणि 2R अशाच पद्धतीचं जी लॅडर आहे ती लॅडर त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. इनपुट बघा कसे दिलेले आहेत. MSB या ठिकाणी दिलेला आहे, 3 बीटचं इनपुट या ठिकाणी दिलेला आहे. बघा MSB इथे दिला, त्याच्यानंतरचा बीट इथे दिला आणि LSB लिस्ट सिग्निफिकंट बीट या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. दिस इज द सिम्पलेस्ट टाइप ऑफ DAC, डिजिटल टू अॅनालॉग सर्किट मधला, अॅनालॉग कन्व्हर्टर मधला हा सिंपल प्रकार आहे, सिम्पलेस्ट प्रकार आहे. अँड नीड्स ओनली 2 रेजिस्टर व्हॅल्यूज अरेंज इन लॅडर. दोनच व्हॅल्यूचे रेजिस्टर पाहिजे. R2R R2R हा जर का 100 ओम असेल तर हा 200 ओम, हा 100 ओम असेल तर हा 200 ओम. ठीक आहे ना. The binary input goes into the 2R resistors and the output is obtained at the bottom of the ladder. ठीक आहे ना. ही जी बॉटम आहे या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळते आणि बायनरी इनपुट जे आहे ते या ठिकाणी जात असते. ठीक आहे. ओके. आता याचं सर्किट डिटेल्स मध्ये जायचा जर प्रयत्न केला तर अर्थातच जर का LSB या ठिकाणी मी 0 दिला तर ऑलरेडी हा 0 याचा अर्थ ग्राउंड टर्मिनल तयार होते या ठिकाणी, आणि इथे जर का 1 दिला तर इट मीन्स हे पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी तयार होते किंवा हायर व्होल्टेजची लेवल तिथे इंडिकेट केल्या जात असते. ठीक आहे. तर या व्होल्टेज लेव्हल्सची जी बेरीज आहे ती बेरीज पुन्हा आपल्याला या ठिकाणी मिळते. ठीक आहे ना. आणि इथे आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आउटपुट व्होल्टेज डिजिटल ज्या काही व्हॅल्यूज असतील त्यांच्या ज्या प्लेस व्हॅल्यू असतील त्याच्या समनुसार आपल्याला या ठिकाणी सुद्धा अॅनालॉग आउटपुट जे आहे व्होल्टेज आउटपुट मिळत राहते. त्यानंतरचं एक जे आहे दॅट इज PWM, पल्स विड्थ मॉड्युलेशन. ठीक आहे ना. PWM चा अर्थ आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. याचा अर्थ जी पल्स असेल त्या पल्सची विड्थ, वेदर ऑन लेवलची विड्थ किंवा ऑफ लेवलची विड्थ. 1 लेवलची विड्थ हे इथे दिसतंय, ही 1 लेवलची विड्थ आणि ही 0 लेवलची विड्थ. ठीक आहे. पल्स विड्थ मॉड्युलेशन. ठीक आहे ना. This is the type of DAC that most of us have used without even knowing it. विदाउट नोईंग सुद्धा आपण याचा वापर करत असतो. कसा बघू. द पॉप्युलर ऑर्डिनो मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे ना. आजकालचा पॉप्युलर प्रकार आहे ऑर्डिनो मायक्रो कंट्रोलर. हा अतिशय जशी मागच्या काळामध्ये 8085 ही मायक्रोप्रोसेसर IC पॉप्युलर झालेली होती वेगवेगळ्या प्रोग्राम्ड ऑपरेशन्सला कंडक्ट करण्यासाठी, तसंच आता अर्डुइनो मायक्रो कंट्रोलर जो आहे हा सुद्धा
मायक्रो कंट्रोलर बेस्ड ऍक्टिव्हिटीज साठी, बेस्ड ऑपरेशन साठी अत्यंत पॉप्युलर झालेला आहे. ठीक आहे ना. हॅज द कॅपेबिलिटी टू आउटपुट अॅनालॉग सिग्नल युझिंग PWM सिग्नल. पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल जर का आपण या अर्डिनो मायक्रो कंट्रोलरला दिला तर याची कॅपेबिलिटी आहे की हा आपल्याला त्या पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नलला करस्पॉन्डिंग अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करून देऊ शकतो. On the outset, the PWM signal looks like the binary waveform with only high and low peaks with a variable duty cycle. ठीक आहे. हे या ठिकाणी हा ऑन टाइम आणि हा ऑफ टाइम. ऑन टाइम आणि ऑफ टाइमचा एकत्रित मिळून जो पिरियड आहे त्याला ड्युटी सायकल असं म्हटलं जाते. आणि ही ड्युटी सायकल मे बी व्हॅरिंग असू शकते. ठीक आहे ना. डिपेंडिंग ऑन डेटा. ठीक आहे ना. जो डेटा असेल, जो डिजिटल डेटा असेल त्याच्या डिपेंडंट ही जी विड्थ आहे ऑन टाइमची किंवा ऑफ टाइमची ही कमी जास्त असू शकते. आणि याला ज्या वेळेला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट केलं जात असते, ठीक आहे, तर या विड्थ नुसार हा जो सिग्नल आहे तो अॅनालॉग मध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. ठीक आहे. However, this is intended to be used with a RC filter. ठीक आहे. To convert the PWM signal into a voltage value by filtering out the AC component and leaving behind the DC component. ठीक आहे. याला काही नाही, इथे आपण अॅनालॉग लो पास फिल्टर दिलेलं आहे. ठीक आहे. लो पास फिल्टर काय करणार आहे तर तो त्यातले जे डीसी कंपोनंट आहे ते डीसी कंपोनंट काढून टाकेल, लिव्हिंग बिहाइंड म्हणजे बाजूला ठेवेल आणि फक्त एसी कंपोनंट जे आहेत ते फिल्टर आउट करून देऊ शकेल. ठीक आहे. द व्होल्टेज आउटपुट इज प्रपोर्शनल टू द ड्युटी सायकल ऑफ द इनपुट. या इनपुट सिग्नलची जी ड्युटी सायकल असेल त्या ड्युटी सायकलची प्रपोर्शनल आउटपुट व्होल्टेज आपल्याला इथे मिळेल. द हायर द ड्युटी सायकल द ग्रेटर द आउटपुट व्होल्टेज ऑफ द फिल्टर. ड्युटी सायकल जर का हायर असेल, ठीक आहे ना, तर या ठिकाणी मिळणारं व्होल्टेज जे आहे हे सुद्धा हाय राहू शकेल. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीनं PWM वर आधारित जे डिजिटल टू अॅनालॉग कंट्रोलर आहे अशा पद्धतीनं आपल्याला डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नल मध्ये कन्वर्ट करून देत असते. ठीक आहे. DAC चे ऍप्लिकेशन्स, ठीक आहे ना, डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर जो आहे हा कुठं कुठं वापर केला जातो. इट इज मच इझियर टू वर्क with signals once they have been converted to binary. खूप इझी झालेला आहे. अॅनालॉग फॉर्मॅट मधले सिग्नल्स म्हणजे अॅनालॉग मधला ऑडिओ सिग्नल असेल किंवा अॅनालॉग मधला व्हिडिओ सिग्नल असेल तर यांना जर तुम्हाला प्रोसेस करायचं असेल, यांच्यावर कुठलं अनालिसिस करायचं असेल, एडिटिंग करायचं असेल तर खूप कठीण परिस्थिती. ठीक आहे ना. एवढ्या फॅसिलिटीज तुम्हाला ते करता येत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मोठं लागते. कम्पॅरेटिव्हली त्या सिग्नलला जर आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट केलं, ऑडिओ असो किंवा व्हिडिओ असो, तर या सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर कितीतरी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, कितीतरी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि कितीतरी ऑपरेशन्स, कितीतरी प्रकारे व्हेरिएशन्स आपण त्या सिग्नल मध्ये घडवून आणू शकतो. पाहिजे तेवढं अपेक्षेप्रमाणे आपल्याला त्या सिग्नलला एडिट करता येऊ शकते, त्या सिग्नल मध्ये चेंजेस करता येऊ शकतात. ठीक आहे. आणि जसं पाहिजे तसं प्रोसेस करून आपल्याला ते पुन्हा जो डिजिटल सिग्नल आहे तो अॅनालॉग मध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग जर करायचं असेल तर सिग्नल पहिल्यांदा डिजिटल मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर लागेल आणि डिजिटल मध्ये कन्वर्ट झालेला हा सिग्नल ज्या वेळेला प्रोसेस होऊन तयार असेल पूर्णपणे अॅनालॉग वर्ल्ड मध्ये येण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरची गरज पडेल. A good example of this is audio editing. The audio is converted to binary, after which operations can be performed on it. In order to play back this audio, a DAC is used to convert it into a sound signal that can be played back on a speaker. ठीक आहे ना. तर साऊंडला आपण ज्या वेळेला जनरेट करतो अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये त्याला आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट करून कम्प्युटर सिस्टम मध्ये घेऊन जातो. तिथं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रोसेस करतो आणि प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा त्याला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करून स्पीकरच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. डिजिटल पॉवर सप्लाईज. ठीक आहे. मोस्ट मायक्रो कंट्रोलर्स आर टू स्लो टू बी ए पार्ट ऑफ पॉवर सप्लाय कंट्रोल लूप. प्रत्येक पॉवर सप्लाय मध्ये कंट्रोल लूप असते. ठीक आहे. या कंट्रोल लूपचं काम काय आहे तर कंट्रोल लूप कंटिन्युअसली लूप मध्ये काम करत राहते. आउटपुट जो आहे त्या आउटपुटला ऑब्झर्व करत करत इनपुट मध्ये काय काय व्हेरिएशन्स लागतात की जेणेकरून आउटपुट कॉन्स्टंट राहील
त्या पद्धतीनं ही लूप जी आहे ती काम करत असते. इन ऑर्डर टू चेंज द व्होल्टेज और करंट ऑफ ए पॉवर सप्लाय द रेफरन्स कॅन बी चेंज. ठीक आहे ना. जर आपल्याला या व्होल्टेजला किंवा करंटला कुठेतरी चेंज करायचं असेल तर रेफरन्स चेंज करून आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. दिस कॅन बी डन बाय कनेक्टिंग ए DAC टू द आउटपुट ऑफ मायक्रो कंट्रोलर. कसं करता येईल हे? तर या पद्धतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, DAC कन्वर्ट करावं लागेल कुठे? मायक्रो कंट्रोलरच्या आउटपुटला. अँड युझिंग दॅट टू चेंज द रेफरन्स व्होल्टेजेस टू ए प्री सिलेक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे. तर DAC म्हणजे डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये सुद्धा वापरले जातात आणि डिजिटल पॉवर सप्लाय मध्ये सुद्धा वापरले जात असतात. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नल मध्ये कशासाठी कन्वर्ट करतात, कोणकोणत्या प्रकारे ते कन्वर्ट केल्या जाऊ शकतात आणि त्याचे फायदे काय आहेत, कुठे अप्लाय केलं जाते हे टेक्निक, हे आपण समजून घेतलेलं आहे. व्हिडिओ बघत राहा, वारंवार व्हिडिओ बघत राहा. प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा दूरस्थ पद्धतीनं आपण हे जे शिक्षण घेतोय हे आत्मसात करण्यासाठी आपल्याला वारंवार ते व्हिडिओ बघावे लागणार आहेत. व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणानं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि लाईक करत चला. धन्यवाद.